नमस्कार, मी डॉक्टर निलेश विठ्ठलराव थोरात, MBBS MD पॅथॉलॉजी, चेअरमन कनिष्का नर्सिंग कॉलेज सातारा, तसेच कनिष्का ज्ञानपीठ आरक्षण सातारा, प्रोप्रायटर डॉक्टर थोरात पॅथॉलॉजी लॅब आणि ओनर श्री कामाक्षी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल. मित्र हो, 12वीच्या रिझल्ट निमित्तानं मी पहिल्यांदा सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो. त्याचबरोबर जे 10वी पास झालेत, 12वी पास झालेत त्यांचं तर हार्दिक अभिनंदन. परंतु जे 10वी अनुत्तीर्ण झालेत, 12वी अनुत्तीर्ण झालेत त्यांनीही काही काळजी करू नये, आमच्या कॉलेजला येऊन भेट द्यावी. कारण त्या मुलांसाठी सुद्धा प्रॅक्टिकल नॉलेज देऊन त्यांना तयार करून त्यासाठी सुद्धा पॅरामेडिकल क्षेत्रामध्ये कोर्सेस उपलब्ध आहेत. त्यामुळे दोन्ही विद्यार्थ्यांनी, उत्तीर्ण तसेच अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी आपल्या कॉलेजला भेट द्यावी, आपल्या प्राचार्यांना भेटावं आमच्या कॉलेजच्या, आणि आपल्या पायावर उभं राहण्यासाठी, आर्थिक प्रगती करण्यासाठी 100% एकदा कॉलेजला येऊन जावं. तुम्हाला कोर्सेसची माहिती बऱ्याच पंचक्रोशीमध्ये आपल्या कॉलेजचं नाव चांगलं आहे आणि सगळ्यांना त्या कोर्सेसची माहिती आहे. तरी पण थोडक्यात मी या कोर्सेसची माहिती नमूद करू इच्छितो. त्यामध्ये ANM नर्सिंग कोर्स 2 वर्षाचा, GNM नर्सिंग कोर्स 3 वर्षाचा, DMLT कोर्स 2 वर्षाचा, डायलिसिस टेक्निशियन कोर्स 2 वर्ष, एक्सरे टेक्निशियन कोर्स 2 वर्ष, अतिदक्षता विभाग सहाय्यक कोर्स 1 वर्ष, असे वेगवेगळे 50 पॅरामेडिकल कोर्सेस महाराष्ट्र शासन मान्य, महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल मान्यता प्राप्त, इंडियन नर्सिंग कौन्सिल मान्यता प्राप्त, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर मान्यता प्राप्त, तसेच भारत सरकार मान्यता प्राप्त अशा पद्धतीचे हे कोर्सेस आहेत. मित्रांनो, हे कोर्सेस तुम्ही केल्यानंतर सिव्हिल हॉस्पिटल सातारा, आता जे MBBS कॉलेज झालंय त्यांचं 1000 बेडचं हॉस्पिटल होतंय, तर त्या हॉस्पिटलमध्ये आपल्याला नोकरीची सुवर्ण संधी मिळणार आहे. इतकंच नाही, सातारा सिटीमध्ये जे मोठी हॉस्पिटल्स आहेत त्यामध्ये प्रतिभा हॉस्पिटल आहे, सातारा हॉस्पिटल आहे, श्री मंगलमूर्ती हॉस्पिटल आहे, संजीवन हॉस्पिटल आहे, पल्स हॉस्पिटल आहे, साई अमृत हॉस्पिटल आहे, त्यानंतर जीवन धारा हॉस्पिटल आहे, जीवन ज्योत हॉस्पिटल आहे. अशा विविध सातारमधल्या सरकारी तसेच प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये आपल्या कनिष्का नर्सिंग कॉलेजच्या मुलांना जॉब किंवा नोकरी ही मिळालेली आहे. ही अविरत सेवा आपल्या कनिष्का ज्ञानपीठ आरक्षण सातारा या माध्यमातून आज 18 वर्ष कंप्लीट होत आहे. 2007 साली हे रोपटं लावलं होतं, त्याचं आता वटवृक्षात रूपांतर झालेलं आहे आणि ते जवळजवळ 18 वर्ष आम्ही हे अखंडित ज्ञानदीप हा तेवत ठेवलेला आहे. या माध्यमातूनच बरेचशी विद्यार्थिनी हे ससून हॉस्पिटल पुणे, जेजे हॉस्पिटल मुंबई, तसेच रुबी हॉस्पिटल, KEM हॉस्पिटल, जहांगीर हॉस्पिटल, इतकंच नाही तर एक मुलगी युनायटेड किंगडम म्हणजे इंग्लंडला गेलेली आहे नर्सिंग फील्ड मधून, 2 मुली मागच्या वर्षी दुबईला गेलेल्या आहेत आणि अमेरिकेसारख्या ठिकाणी आपले एक मुलगा म्हणजे तो साताऱ्यावरून कृष्णा मेडिकल कॉलेज कराडला गेला आणि तिथून तो अमेरिकेला जॉबसाठी गेलेला आहे नोकरीनिमित्त. याचा अर्थ असा होतो की आपल्या ह्या कोर्सेस मधून बाहेर पडलेली मुलं ही नुसती भारतातच नाही, महाराष्ट्रात नाही, भारतात नाही तर परदेशातही यशस्वीपणे मार्गक्रमण करत आहे आणि आर्थिक उन्नती साधत आहे. मित्रांनो, मला या निमित्त नमूद करू वाटतं की आपण सातारा सारख्या ठिकाणी जरी असलो, सातारा जिल्ह्यात जरी वाढलो, ज्ञानार्जन केलं तरी आपण आपलं करिअर मेट्रो सिटीज मध्ये, भारतामध्ये तसेच परदेशात चांगल्या पद्धतीनं डेव्हलप करू शकतो. कारण अभिमानानं सांगायची गोष्ट अशी की नर्सिंग फील्ड, पॅरामेडिकल फील्ड इतकं डिमांड आहे की या मुलांना, मुलींना शाळा कॉलेजेस करत असतानाच स्टायपेंडची सुरुवात होत असते. म्हणजे तुम्ही नर्सिंग कोर्स करत असताना तुम्हाला 5,000, 7,000, 10,000 रुपये स्टायपेंड मोठे हॉस्पिटल देत असतात. बरीचशी मुलं कमवा आणि शिका योजनेत आपल्याकडे शिकतात. काही मुलं मुली शिष्यवृत्तीचा लाभ घेतात. महाराष्ट्र शासनाचे जे शिष्यवृत्ती तुम्हाला उपलब्ध आहेत त्यामध्ये SC समाज, ST समाज, OBC, VJNT, NT, SBC या सर्व समाजातील मुलांना
हॉस्टेलसाठी सुद्धा शिष्यवृत्ती आहे, त्याच माध्यमातून ट्युशन फी म्हणजे शैक्षणिक फी भरण्यासाठी सुद्धा शिष्यवृत्ती उपलब्ध आहे. आपण या बहुजन समाजातील विद्यार्थ्यांनी या सर्व शैक्षणिक सुविधांचा फायदा घेऊन आपली उन्नती, आपल्या कुटुंबाची उन्नती, समाजाची उन्नती साधावी आणि आपल्या कॉलेजचं, आपल्या महाराष्ट्राचं, आपल्या देशाचं नाव उज्ज्वल करावं हे तुम्हाला सांगू इच्छितो. एवढं बोलून मी माझं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.